Good afternoon, everyone. In the previous lecture, we have started our second unit, Introduction to Entrepreneurial Theories. In that, we have started the innovation theory given by Schumpeter. He has given 5 ways of new goods, new organization, new method of production, new market, new supply of raw material. We learn today the features of innovation theory. There are mainly 5 features. First, distinction between invention and innovation. आता इन्व्हेन्शन म्हणजे नवीन शोध लावणे आणि इनोव्हेशन म्हणजे जे सध्या आपल्याकडे असेल त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आणणे. Schumpeter distinguishes between invention and innovation. Developing new items is referred to as invention, म्हणजे नवीन वस्तू किंवा सेवा तयार करणं म्हणजे इन्व्हेन्शन. Whereas the practical usage of the new items is known as innovation. म्हणजे ज्या वस्तू आपण तयार केल्या असतील त्या वस्तूंचा उपयोग कसा करायचा, त्यांचा वापर कसा करायचा, याला इनोव्हेशन म्हटलेलं आहे. Thus, an innovative person is one who invents and creates something new for society. An inventor can therefore be considered as a person who creates ideas, and an innovator is someone who makes practical use of the same. आता सायंटिस्ट असतात, ते नवीन नवीन शोध लावत असतात, नवीन नवीन गोष्टी डेव्हलप करत असतात. पण त्यांनी ज्या गोष्टीचा शोध लावला आहे तर त्याचा वापर कसा होणार किंवा त्याचा उपयोग कसा होऊ शकतोय याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा वेगळे लोक असतात. तर हाच फरक आहे इन्व्हेंटर आणि इनोव्हेटरमध्ये. इन्व्हेंटर काय करत असतो की नवीन नवीन वस्तू, नवीन नवीन सेवा किंवा नवीन आयडिया तो त्याचा विचार करत असतो आणि तो मांडत असतो सोसायटीमध्ये. आणि त्या मांडलेल्या आयडिया किंवा ज्या काही वस्तू असतील, सेवा असतील, त्याचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा किंवा सोसायटीला त्याचा कसा उपयोग होईल हे इनोव्हेटर मांडत असतो. An inventor can therefore be considered a person who creates ideas. An innovator is someone who makes practical use of the same. The entrepreneur also transforms ideas into projects that are commercially viable. In this sense, it is the entrepreneur who is successful in taking the concept one step forward. The entrepreneur हे दोन्ही कामं करत असतो, इन्व्हेन्शनचं पण आणि इनोव्हेशनचं पण. म्हणजे नवीन नवीन आयडियाज ज्या काही त्याच्या डोक्यात येत असतील तर त्याचा प्रोजेक्ट स्वरूपात ते प्रत्यक्षात उतरवणं. नवीन सेवा असतील, वस्तू असतील तर त्यांचा विचार करून किंवा सध्या आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये काय इनोव्हेशन करता येईल, त्याची क्वालिटी किंवा त्याचा स्टँडर्ड कसं वापरता येईल आणि ते कसं सोसायटीला फायद्याचं ठरेल कन्झ्युमर्सना, कस्टमर्सना, याचा विचार एंटरप्रिन्युअर करत असतो. तर हे दोन्ही काम एंटरप्रिन्युअर करत असतो, पण ही दोन्ही कामं वेगवेगळी आहेत. म्हणून इथं फर्स्ट फीचर असं आहे की डिस्टिंक्शन बिटवीन इन्व्हेन्शन अँड इनोव्हेशन. सेकंड, एम्फॅसिस ऑन एंटरप्रिन्युअर फंक्शन्स. एंटरप्रिन्युअर फंक्शन्स म्हणजे जे काही त्याचे काम असेल, कामाची प्रोसेस असेल, त्याच्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे असं सेकंड फीचरमध्ये आहे, एम्फॅसिस ऑन एंटरप्रिन्युअर फंक्शन्स. Schumpeter says that entrepreneurial activity is important for the development of the economy, as we have learned in the earlier theories, in this theory or from first unit, that entrepreneurship is the most important thing for the development of the economy of any country. For economic growth to take place, the economy needs to go through a transformation through entrepreneurial activities. तर इथं म्हटलं की इकॉनॉमिक ग्रोथ जर व्हायची असेल तर त्या देशाची जी काही इकॉनॉमी असेल तर त्यामध्ये फरक, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय ना काहीतरी त्यामध्ये बदल झाला पाहिजे. तर तो बदल कोण करू शकतं किंवा कसा होऊ शकतो तर थ्रू एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटीज. जे आता आपण बघत असतो की आपल्या देशामध्ये स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिलं जात आहे, नवीन नवीन स्टार्टअप्स चालू करा. तर त्याचा उद्देश काय आहे की नवीन नवीन एंटरप्रिन्युअर्स त्यामध्ये उतरावेत आणि त्या स्टार्टअप्सचा फायदा त्यांना देखील होणार आणि सायमल्टेनियसली देशाच्या इकॉनॉमीला पण होणार, इकॉनॉमिक ग्रोथसाठी पण होणार.
असं नवीन नवीन स्कीम्स लॉन्च करत असतात प्रत्येक देशामध्ये. तसंच हे एम्फॅसिस ऑन एंटरप्रेन्युअर फंक्शन्स. They are different from other people in the economy because they are very good at identifying opportunities and take the necessary calculated risks to convert them into business ventures. As we have learned earlier, that entrepreneur is a risk holder. He has the quality to overcome the issues whatever he faces. इथे असंच म्हटलेलं आहे की एंटरप्रेन्युअर कोण आहे की त्याच्याकडे नवीन नवीन संधी शोधण्याची गुण असतात आणि जी काही रिस्क येऊ शकते ती रिस्कसाठी प्रॉपर त्या रिस्कला फेस करायसाठी काय काय करावं लागतं तर त्याचं व्यवस्थित तो कॅल्क्युलेशन करून बिझनेस स्टार्टअप करत असतो. दे मेक इफेक्टिव्ह यूज ऑफ द रिसोर्सेस लाईक मॅन, मशीन, मटेरियल, method, etc. They combine these ingredients effectively that leads to economic development and profit maximization for the venture. आता एंटरप्रेन्युअर आपण पहिल्यापासून बघितलेलं की त्याच्याकडे जे काही रिसोर्सेस असतील त्याचा तो पुरेपूर वापर करत असतो. जी काही रिस्क येऊ शकते तर ते रिस्क ओव्हरकम कशी करावी यासाठी त्याच्याकडे आधीच विचार केलेला असतो. मॅन, मटेरियल म्हणजे लेबर असेल, मशिनरीज म्हणजे प्रोडक्शनसाठी जे काय लागतं ते, प्रोडक्शन्स मेथड असतील, सगळ्याचा विचार करून हे सगळं एकत्र करून तो बिझनेस चालू करत असतो आणि त्या बिझनेसचा त्याला देखील प्रॉफिट मॅक्झिमायझेशनला फायदा होत असतो. तसंच इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये पण त्याचा काही ना काहीतरी वाटा असतोच. थर्ड फीचर, प्रेझेंटेशन ऑफ डिसइक्विलिब्रियम सिच्युएशन थ्रू एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटीज. डिसइक्विलिब्रियम म्हणजे असमतोल, बॅलन्स नसलेले. आता असे अनेक प्रसंग येत असतात की तिथं समतोल राहत नाही, म्हणजे स्टॉकशी संबंधित असते, कस्टमर रिलेशन असेल, सेल्स डिपार्टमेंट, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन डिपार्टमेंट, तिथं कधी कधी जास्त कमी होत असतं. तर ही सिच्युएशन दिसून कशामुळे येतं तर एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटीज ज्या काही असतात त्यामुळे ही सिच्युएशन लक्षात येते असे येत आहे. शेम्प्युटर ऑल्सो कॉल्स द एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटी ॲज अ सॉर्ट ऑफ डिसइक्विलिब्रियम. एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटीज ही असमतोल आहे असं म्हणणं आहे. इट इज अ डिपार्चर फ्रॉम द इक्विलिब्रियम ऑफ द सोसायटी. म्हणजे समाजाचा जो समतोल असतोय त्यातून दूर जाणं किंवा त्यातून बाहेर पडणं असं एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटीजला इथे शेम्प्युटरने म्हटलं. एंटरप्रेन्युअर्स आर व्हेरी प्रॉन टू टेक ऑन इनोव्हेटिव्ह चॅलेंजेस. द डिसइक्विलिब्रियम अँड द अनसर्टनिटी ब्रिंग्स आउट द बेस्ट इन देम. नवीन नवीन चॅलेंजेस एंटरप्रेन्युअर स्वीकारत असतात. इनोव्हेटिव्ह म्हणजे काही ना काहीतरी नाविन्य आणायचं, एक्झिस्टिंग गुड्स सर्व्हिसेस असतील त्यामध्ये काही ना काहीतरी नाविन्य आणायचं आहे. तर डिसइक्विलिब्रियम सिच्युएशनमुळे काय होतं की त्यांना रिस्कला फेस करायची किंवा रिस्कला ओव्हरकम करायचं क्वालिटी त्यांच्यामध्ये डेव्हलप होत असते आणि हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि यांच्यामुळे त्यांच्यामध्ये बेस्ट क्वालिटी काय आहे एखाद्या गोष्टीला, एखाद्या सिच्युएशनला फेस करायची, तर ती त्याच्यामुळे दिसून येते. शेम्प्युटर सेज दॅट द एंटरप्रेन्युअर मे ऑल्सो गो अगेन्स्ट एस्टॅब्लिश्ड बिलीफ्स अँड थॉट्स इफ ही वॉन्ट्स टू ब्रिंग अबाउट अ चेंज. त्याला काहीतरी बदल करायचा आहे समजा एंटरप्रेन्युअरला, तर प्रत्येक कंपनीचे काही ना काहीतरी त्यांचे पॉलिसीज असतात, प्रिन्सिपल्स असतात, बिलीफ्स असं इथे म्हटलेलं आहे. थॉट्स, बिलीफ्स अँड थॉट्स म्हटलेलं आहे. जे काही त्यांची पॉलिसी, प्रोसिजर्स, ॲक्टिव्हिटी, प्रोसेस जे काय असेल तर त्याच्या तू विरोधात जाऊन काही ना काहीतरी त्यात बदल करू शकतो आणि त्याचा अधिकार आहे बदल करण्याचा. इन दिस सेन्स he goes against established forces. What could have been a supporting feature earlier now becomes an obstacle which he has to overcome. सुरुवातीला एखादं त्यांच्याकडे प्रिन्सिपल असेल आणि त्याच्या तो विरोधात गेला तर ते एक एक वेळेला त्याला कठीण जाऊ शकतं. ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा निर्माण होऊ शकतो त्याला स्वतःच्या निर्णयाचा. कशामुळे ते असं जे काही डिसइक्विलिब्रियमचे सिच्युएशन ज्या वेळेला येतात त्यावेळेला. दिस इज वॉट डिस्टिंग्विशेस द एंटरप्रेन्युअर फ्रॉम द अदर क्लास ऑफ पीपल. एंटरप्रेन्युअर्स आर नॉट अफ्रेड टू गो बियॉन्ड द रूटीन. Most of people feel defeated when life takes an unknown step. In other words,
takes departure from the routine. The entrepreneurs, however, are not afraid to exploit uncharted territories. आता सुरुवातीलाच आपण डेफिनेशनमध्ये बघितलं की एंटरप्रिनियर ज्यावेळेला बिझनेस स्टार्ट करत असतो त्यावेळेला ज्या ज्या रिस्क येतील त्याचा विचार केलेला असतो. त्या रिस्कला ओव्हरकम करण्यासाठी देखील त्याच्याकडे काही ना काहीतरी प्लॅन तयार असतो. तर ज्या ज्या वेळेला असे डिसइक्विलिब्रियमची सिच्युएशन येत असते तर ती सिच्युएशनला फेस करण्याचं क्वालिटी ही एंटरप्रिनियरमध्ये तयार होत असते. आणि हीच गोष्ट त्यांना सामान्य लोकांपासून एका एंटरप्रिनियरला वेगळं करत असते. फोर्थ फीचर, एंटरप्रिनियरशिप इन रिलेशन टू 3 करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ ऑपोजिट. हे मुख्य तीन जोड्या म्हटलेल्या आहेत विरुद्ध ह्याच्या जे एकमेकाशी करस्पॉन्डंट आहेत. तर ते काय, शेम्पिटर सेज द एंटरप्रिनरशिप अँड एंटरप्रिनर बिहेवियर कॅरेक्टराइज्ड बाय 3 डायमेट्रिकल ऑपोजिट फ्लोज. 3 वेगवेगळे फ्लोज आहेत. दे टेक ऑपोजिट स्टँड्स इन द वे दॅट दे ट्राय टू ब्रिंग अबाउट इक्विलिब्रियम but also try to effect a change in the output that emerges from a system which is significant departure from the routine. Opposite stance म्हणजे काय, विरुद्ध पवित्रा घेतात ते. कशाच्या विरुद्ध? समजा त्यांना एखादी इक्विलिब्रियम सिच्युएशन त्यांना आणायची आहे आणि आणि त्याच्यासोबतच त्यांना इफेक्टिव्ह चेंज बदल करून पण आणायचा आहे स्वतःच्या ॲक्टिव्हिटी असेल किंवा जे काही कंपनी असेल त्यामध्ये कामाच्या पद्धतीत. आणि त्याचं आउटपुट हे सकारात्मक मिळालं पाहिजे असं सगळंच त्यांना हवं असते. पण प्रत्येक वेळेला ते मिळेलच असं नसतंय. त्याने घेतलेला निर्णय त्यांच्या विरोधात पण जाऊ शकतो. आणि जो निर्णय घेतला आहे तो त्यांची जी काही कंपनी असेल त्या कंपनीची सिस्टीम असेल त्या सिस्टीमला अनुसरून जर असेलच असं नाही. ज्या ज्या वेळेला निर्णय घेतला जाईल तर प्रत्येक निर्णय फायद्याचा ठरेलच असं नसतंय. आणि हाच गुण किंवा हेच त्यांचं निर्णय घ्यायचं वैशिष्ट्य त्यांना सामान्य रुटीनपेक्षा वेगळं ठरवत असतंय किंवा याच्यामुळेच डिसइक्विलिब्रियम सिच्युएशन अराईज होत असते. सेकंड, दे टेक ऑपोजिट स्टँड्स ऑन 2 इम्पॉर्टंट डायमेन्शन्स, डायनॅमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी शास्त्र, म्हणजे जे काही त्या कंपनीचं स्टॅटिस्टिकल डेटा किंवा स्टॅटिस्टिक्स स्टडी त्या कंपनीची जी असेल ती. आणि डायनॅमिक्स म्हणजे व्यावहारिक जे काय असेल ते. तर त्यांनी कायम त्याच्या विरोधात पवित्रा धरत असतात असं यामध्ये म्हटलेलं आहे. थर्ड, दे टेक ऑपोजिट स्टँड्स इन टर्म्स ऑफ नॉर्म्स ऑफ बिहेवियर. मॅनेजर्स अँड एंटरप्रेन्युअर्स आर स्टार्क कॉन्ट्रास्ट इन टर्म्स ऑफ दीज नॉर्म्स. जे काही कंपनीचे नॉर्म्स, जे प्रिन्सिपल्स, पॉलिसीज, बिहेवियर ॲक्टिव्हिटीज जे काय असतील तर ते त्याच्या विरोधात जात असतात. तर ह्या तिन्ही पॉईंटमध्ये आपल्याला हे लक्षात येते की एंटरप्रेन्युअर विरोधात गेलेले दाखवले. पण विरोधात काय चालला आहे तर त्याला त्याच्या कंपनीमध्ये काही ना काहीतरी नवीन बदल घडवून आणायचा आहे. स्टँडर्ड और क्वालिटी ऑफ गुड्स, क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्याला वाढवायची आहे. नवीन इनोव्हेटिव्ह काहीतरी त्याला करायचं आहे, यासाठी तो ऑपोजिट चालला. पण ही ऑपोजिट जाण्याचं पवित्र त्याचा कायम फायद्याचाच ठरेल असं प्रत्येक वेळेला होतं नसतं. फिफ्थ फीचर, कॅरेक्टरिस्टिक्स मोटिव्स ऑफ द एंटरप्रेन्युअर कंडक्ट. जे एंटरप्रेन्युअर म्हणून जो काही प्रोसिजर तो फॉलो करत असतो तर त्याच्यामागची प्रेरणा काय असावी असं म्हटलेलं आहे. शेम्पिटर ऑल्सो आयडेंटिफाईज दॅट लेटंट मोटिव्स बिहाइंड द एंटरप्रेन्युअर स्पिरिट. लेटंट मोटिव्स म्हणजे गुप्त प्रेरणा. ही मेक स्पेशल मेन्शन ऑफ द एंटरप्रेन्युअर सायकोलॉजी. आता यामध्ये एंटरप्रेन्युअरची सायकोलॉजी म्हणजे त्याची विचार करण्याची पद्धत वगैरे कशी आहे याचा विचार त्यांनी करावा असं शेम्पिटरनी मांडलेल्या थेरीत आहे. हावेवर नन ऑफ द रिझल्ट्स कॅन बी सीन इन द सोसायटी आर इन एनी वे इम्पेडेड बाय द सायकोलॉजी ऑफ द एंटरप्रेन्युअर. आता एंटरप्रेन्युअरनं एखादं गुड समजा लॉन्च केला आहे आणि ते लॉन्च करण्यापूर्वीची किंवा लॉन्च करत असताना त्याने एक
मॅपिंग डोक्यात केलेलं असतं, एक नकाशा केलेला असतो की मी हे आता लॉन्च करावं आणि हे सोसायटी एक्सेप्ट करेल, किंवा आधीच्या गुड्सपेक्षा याची क्वालिटी चांगली आहे त्यामुळे सोसायटी एक्सेप्ट करेल. पण प्रत्येक वेळा तसं होत नाही. तर कस्टमर्स जे असतील, म्हणजे सोसायटी म्हणजेच कस्टमर्स, त्यांना कंपनीकडून आलेलं प्रत्येक गुड्स आवडतंच किंवा आवडलंच पाहिजे असं नसतं. म्हणजे इथं एंटरप्रिन्युअरची जी सायकोलॉजी आहे, ज्या सायकोलॉजीने त्यानं विचार केला, तीच सेम सायकोलॉजी कस्टमर्सची आणि सोसायटीची असेल असं नसतं. सेकंड पॉईंट, एंटरप्रिन्युअर ड्रीम अँड द विल टू फाइंड अ प्रायव्हेट किंगडम. तर प्रत्येक एंटरप्रिन्युअर, प्रत्येक बिझनेसमॅन स्वतःचं साम्राज्य स्थापन करायचा विचार करत असतो की आता या शहरामध्ये समजा मी बिझनेस चालू केला आहे, तर या शहरामध्ये माझाच बिझनेस चालावा, मीच मोठा व्हावा, असं प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचं स्वप्न असते. Entrepreneurs have an inherent dream to establish their own private kingdom. This is what inspires them to try and do something different than what everyone else is doing. Schumpeter says that it is this desire to create a private empire, strong will to overcome all odds, and finally satisfaction to create something new that drives the entrepreneur spirit. आता 6वं फीचर इथं महत्त्वाचं आहे की प्रत्येक एंटरप्रिन्युअर विचार करत असतो की माझंच कंपनी चांगली व्हावी, माझे कंपनीचं मार्केट चांगलं व्हावं, मार्केट चांगलं बसावं, माझं साम्राज्य स्थापन व्हावं. तर याच गुणधर्मामुळं त्या एंटरप्रिन्युअरमध्ये कोणतेही ऑड्स आले, ऑब्स्टॅकल्स आले, अडथळे आले, तर त्याला तोंड देण्याची क्षमता या फीचरमुळे त्याच्यामध्ये तयार होत असते. त्याचा आत्मविश्वास वाढत असतो. काय कोणतीही कशीही सिच्युएशन येऊ दे, आणि हे त्याचं जी इच्छा असते की माझं प्रायव्हेट एम्पायर व्हावं, छोटंसं किंगडम वगैरे आपण ज्याला म्हणतो, तर ही एकमेव गोष्ट आहे की ज्याच्यासाठी तो नवीन काहीतरी लॉन्च करण्याचा, नवीन काहीतरी शोधण्याचा, इनोव्हेटिव्ह काहीतरी करण्याचा तो विचार करत असतो. आणि हीच गोष्ट त्याला इतर बिझनेसमॅनपेक्षा वेगळं बनवत असते. आणि ज्या वेळेला तो तसं लॉन्च करतो आणि ज्यावेळेला त्याचं मार्केट बसतं, तर त्याच्या पाठीमागे जे असतं ते एंटरप्रिन्युअर स्पिरिट असतं. म्हणजे त्याने जो काही बिझनेस सुरू करण्यापूर्वी जो विचार केलेला आणि आत्ता बिझनेस एका लेवलला गेला आहे, तर त्याच्या पाठीमागे जे काही सक्सेस असेल, तर ते एंटरप्रिन्युअर स्पिरिट, त्याचा जो आत्मविश्वास जो असतो, किंवा त्याच्यामध्ये त्याचे एंटरप्राइज डेव्हलप व्हायसाठी त्यानं जे काही क्वालिटीज डेव्हलप केले असतील, जे काही वरचे आपण आधीचे फीचर्स बघितले होते, सगळ्या फीचर्सचं ॲप्लिकेशन करून त्यानं स्वतःचं प्रायव्हेट एंटरप्राइज, चांगलं किंगडम तयार केलेलं असतं.